सर्व मैत्रिणींना नमस्कार. कशा आहात तुम्ही? आज आपण इकडे सोप्या पद्धतीचं नवीन डिझाईनचं शॉर्ट मंगळसूत्र कसं बनवायचं ते पाहूया. मी इथे घेतले आहेत हे गोल्डन रंगाचे मणी आहेत, अशा प्रकारचे लहान साईजचे. त्यानंतर हे क्रिस्टल आहेत काळ्या रंगाचे, थोड्या मोठ्या साईजचे आहेत. हा अशा प्रकारचा डिझायनर गोल्डन मणी आहे. त्यानंतर मंगळसूत्राचे काळे मणी आहेत. अशा प्रकारचा लॉक घेतला आहे. हा नायलॉनचा धागा आणि सुई आहे. इथे मी 80 सेंटीमीटरचा धागा घेऊन तो डबल केला आहे. आता याच्या हे बघा, धाग्याच्या एका टोकामध्ये आपल्याला एक काळा सेडबीड लावून घ्यायचा आहे, असा ओवून घ्यायचा आहे धाग्यामध्ये, अशा प्रकारे. आता ही दोन्ही टोकं जी आहेत धाग्याची ती आपल्याला एकत्र करून घ्यायची आहेत आणि आपल्याला हे बघा हा सेडबीड आहे असा सेंटरला आणायचा आहे. आता आणि ही जी दोन्ही टोकं आहेत ती आपल्याला सुईत अशी ओवून घ्यायची आहेत, अशा प्रकारे. हे बघा, हे असं बनवून घ्यायचं आहे. सुईमध्ये आपल्याला एक गोल्डन मणी घ्यायचा आहे आणि हे 15 ब्लॅक सीड बीड्स ओवून घेतले आहेत आणि पुन्हा एक गोल्डन मणी लहान साईजचा. अशा प्रकारे हे आपल्याला सुईत ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, एक गोल्डन आणि मध्ये हे 15 ब्लॅक सीड बीड्स आहेत आणि त्यानंतर एक गोल्डन मणी असं ओवून घेऊया. अशा प्रकारे हे इथे असं लटकन तयार होईल. त्यानंतर हा मोठा मणी घेतला आहे आपण, तो इथे ओवून घेऊया. हा अशा प्रकारे. आता आपण एक लहान गोल्डन घ्यायचा आहे. त्यानंतर हा मोठा क्रिस्टल, गोल्डन मणी, क्रिस्टल मणी, गोल्डन मणी, पुन्हा क्रिस्टल, पुन्हा गोल्डन, क्रिस्टल, अशा प्रकारे एक गोल्डन आणि एक क्रिस्टल असे हे मणी यात आपण ओवायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे. हे इथे मी हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 वेळा एक गोल्डन आणि एक काळा मणी असं लावलं आहे. आणि त्याच्यानंतर एक हा पुन्हा एक गोल्डन मणी असा ओवून घेतला आहे. अशा प्रकारे हे इथे ब्लॅक क्रिस्टल्स आणि गोल्डन मणी ओवून घेतले आहेत. आता आपल्याला 80 काळे मणी, काळे मंगळसूत्राचे मणी, काळे सीड बीड्स असे ओवून घेतले आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे इथे ओवून घ्यायचे आहेत. आता आपण हा स्क्रू लॉक घेऊया आणि त्याच्या एका बाजूमध्ये आपल्याला सुई घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक लहान साईजचा सीडबीड यात ओवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे.
असं आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे बनवायचं आहे। आता आपण दुसरा एक लटकन बनवून घ्यायचा आहे। जसे आपण पहिला बनवला होता तसा दुसरा धागा घेऊन एक लटकन बनवून घ्यायचा आहे। आणि आपल्याला पुन्हा हा मोठ्या साईजचा डिझायनर गोल्डन आहे त्यातून आणि या पुढच्या सर्व ब्लॅक क्रिस्टल मधून हा धागा ही सुई काढून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आपण या सर्व मण्यांमधून सुई काढून घ्यायची आहे। हे जे गोल्डन मणी आणि ब्लॅक क्रिस्टल्स लावले आहेत त्यातून आपण ही सुई काढून घेऊया। हे बघा अशा प्रकारे ही यातून आपण काढायची आहे। या सर्व मण्यांमधून मी ही सुई आता काढून घेतली आहे। हे बघा हे अशा प्रकारे। आता आपल्याला एवढेच काळे मणी या धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत। इथे मी हे 80 काळे मणी या धाग्यात ओवले आहेत। आता आपल्याला या लॉक मधून ही सुई काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपण या दोन्ही धाग्यांना 4 ते 5 वेळा घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे। बघा अशी ही आपल्याला इथे गाठ मारायची आहे। एकदम सिक्युअर अशी ही गाठ मारून घेऊयात। अशा प्रकारे गाठ मारून हा एक्स्ट्राचा धागा आहे आपल्याला कट करायचा आहे। बघा अशा प्रकारे ही एक बाजू बनली आहे। आता पुन्हा आपल्याला दुसऱ्या सुईमध्ये एक लटकन बनवून घ्यायचा आहे। आणि हे बघा हा जो सेंटरचा मणी आहे मोठा यातून आपण सुई काढायची आहे अशा प्रकारे। आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बाजू बनवून घ्यायची आहे। इथे मी ही दुसरी बाजू बनवून घेतली आहे। हे बघा किती सुंदर असं मंगळसूत्र तयार झालं आहे। कशी वाटते आहे तुम्हाला मंगळसूत्राची ही डिझाइन? मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका।